राज्यामध्ये नोकऱ्या उपलब्ध पण नोकरी करण्याची मानसिकता असलेली माणसंच नाहीत. मंत्री गुलाबराव पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य. तर मराठी माणसाला दुय्यम समजू नका, मनसे नेते अविनाश अभ्यंकर यांनी ठणकावलं. महाराष्ट्रामध्ये बिहार भवन बांधणारच राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का? बिहारचे मंत्री अशोक चौधरींचा सवाल. तर त्यांनी त्यांचं राज्य बघावं, मनसे नेते अभ्यंकरांचा पलटवार. सोलापुरात बार्शीत जिल्हा परिषदेसाठी दोन्ही शिवसेना आणि दोन्ही राष्ट्रवादी एकत्र, भाजपला हरवण्यासाठी महाआघाडी स्थापन. तर एकत्र येण्याचा दावा दोन्ही पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांनी मात्र फेटाळला. अजित पवार मवियामध्ये आले तर त्यांचं स्वागतच. काँग्रेस नेते सतेज पाटील यांचं कॉफी विथ कौशिक कार्यक्रमातलं मोठं वक्तव्य. राज्यामध्ये सत्ता परिवर्तन झाल्यावर सर्व नेते पुन्हा आमच्याकडे येणार, संजय राऊतांचा दावा. तर 2047 पर्यंत राऊतांनी सत्तेचं स्वप्न पाहूच नये, बावनकुळेंचा पलटवार. नाशिकमधल्या कुंभमेळ्याचं काम वेळेत पूर्ण होणं अशक्य, त्र्यंबकेश्वरमधील योग्य प्रकारे काम सुरू नसल्याचा साधू महंतांचा आरोप. सरकारनं दखल घेण्याची मागणी. डोंबिवली स्टेशनबाहेरील मराठी तरुणीच्या शॉर्मा स्टॉलवर महापालिकेची कारवाई. 300 रुपयांचा हप्ता घेतला जात असल्याचा तरुणीचा आरोप. राज ठाकरेंच्या आदेशानंतर अविनाश जाधव यांनी दिली भेट. मुंबईतल्या ओशिवरा गोळीबार प्रकरणी अभिनेता कमाल खानला पोलीस कोठडी. 3 दिवस तुरुंगात राहावं लागणार. नाशिकमध्ये 2000 रुपयांच्या नोटांनी भरलेल्या कंटेनरची चर्चा. 400 कोटी रुपयांनी भरलेल्या कंटेनरची कर्नाटकात चोरी. नाशिकच्या व्यक्तीला मारहाण झाल्याची तक्रार दाखल. मुंबई ठाण्यातल्या काही व्यावसायिकांचे पैसे असल्याचा संशय. जगातला अव्वल टेनिस स्टार नोवाक जोकोविचने घडवला नवा इतिहास. ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये जोकोविचने साजरा केला 400वा ग्रँड स्लॅम विजय. 400 ग्रँड स्लॅम सामने जिंकणारा जोकोविच पहिलाच टेनिसपटू. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.